मनमोगरा, कविता आणि बरंच काही. पाऊस पडून गेल्यावर. पाऊस पडून गेल्यावरही मला छत्री जपायची आहे, कारण मला तिच्यासोबत तुला जपायचं आहे पुढचा पाऊस येईपर्यंत. हो, तशी तिनं मला तंबीच दिलीये. तू माझ्या छत्रीत आल्यावर तिनंच तर मला सांगितलं, जप त्याला. उगीच कोणी कुणाच्या छत्रीत येत नसतं विनाकारण, पण त्याला पाऊसही तसाच पडावा लागतो, वेड्यागत, बेभान. मातीचा सुगंध लपेटून काळजात कोलाहल करणारा, बेधुंद होऊन मातीत मिसळणारा, कसलाही विचार न करता मनसोक्त कोसळणारा. तू छत्रीत आल्यावर दोघांनाही अर्ध अर्ध भिजवणारा. कधी कधी हे अर्धे पण गरजेचं असतं पूर्ण व्हायला. ढग दाटून आल्यावर विरघळतातच आपसूक, पण मग मन दाटून आल्यावर काय करावं? अशा वेळी सोबतीला अशी एखादी छत्री हवीच, जी सोबतीचा खरा अर्थ सांगेल. किती समजूतदार आहे ती. आपल्या दोघातलं अंतर किती सहज मिटवून टाकलंय बघ तिने. वादळ, वारं, पाऊस हे तर येतच राहणार. वादळ, वारं, पाऊस हे तर येतच राहणार, पण या छत्रीनं माझ्या मनातलं वादळ कायमचं शमवलंय. पण या छत्रीनं माझ्या मनातलं वादळ कायमचं शमवलंय, तुझ्या सोबतीची खात्री देऊन. तुझ्या सोबतीची खात्री देऊन. एपिसोड मधली कुठली गोष्ट आवडली हे कमेंट मध्ये आवर्जून मेन्शन करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेट पुन्हा पुन्हा हवी आहे ना. भेटूया लवकरच.